नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। या मुलाखतीमध्ये संदीप कर्णिक यांनी भोंदू अशोक खरात याच्या अटकेचा संपूर्ण थरार सांगितला। तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलं। तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळेला खरातला अटक करण्यात आली। परिसरामध्ये चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरामध्ये एंट्री केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ 3 जणांनाच माहिती होती असं देखील संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान दुपारी 4 वाजता एबीपी माझावरती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्हाला बघता येईल। नाही, तो फार हार्डन्ड आणि फार हुशार अशा प्रकारचा आरोपी आहे आणि जोपर्यंत आपण त्याला फॅक्ट्स आणि एव्हिडन्सनी कन्फ्रंट करत नाही तोपर्यंत तो जी त्यांनी स्टोरी बनवलेली आहे त्यालाच तो स्टिकअप राहतो। अच्छा, त्यामुळे इंट्रोगेशनचं जे पूर्ण स्किल आहे किंवा ते ब्रेक करण्याचं जे काही ती पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन कन्फ्रंट करून किंवा काही इतर मार्गाने त्याला त्याच्यावरतून ते जाणून घेणं हे म्हणजे इट्स ए टास्क। म्हणजे तो सहकार्य करत नाहीये चौकशीत असं म्हणायचं का? तो अतिशय हुशारीने सहकार्य करतो असं दाखवतो आणि सहकार्य करत नाहीये, अजिबात सहकार्य करत नाही। अच्छा, म्हणजे तो काहीतरी एक मनात कहाणी बनवतो आणि कहाणी सांगतोय असं तुम्हाला त्यांनी ऑलरेडी भरपूर कहाण्या ज्या बनवलेल्या आहेत त्या जोपर्यंत आपण कहाण्या ब्रेक करून त्याच्या समोर त्या ठेवत नाही तोपर्यंत ती कहाणी खरी आहे का खोटी आहे ती तो खरी आहे म्हणूनच तो त्यातून पुढे। जशी की एखादी कहाणी त्याची जी मग तुम्ही ब्रेक केलीत आणि मग त्यांनी स्टेटमेंट बदललं असं काही? नाही, पहिल्या ह्याच्यामध्ये तो त्यांनी काही चुकीचं केलेलं आहे किंवा एक महिला आहे तर मी इतर काही केलेलंच नाहीये। अच्छा, मग जसं आपण त्याला एव्हिडन्सनी कन्फ्रंट करतो किंवा काही इतर इंट्रोगेशन टेक्निक्स आपण वापरतो त्यानंतर मग ते हळूहळू नाही माझी चूक झाली किंवा मी केलेलं आहे असं अशा प्रकारचं ते एक एक मग ते पायरी खाली येत जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।